आणि आता त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब हे काय बोलतात याकडे जसा सामान्य मराठी माणूस आकर्षणे पाहतोय तसा मी देखील पाहतोय। दोन भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा मनसैनिकाला इच्छा होती ती आज पूर्ण झाली असं म्हणायचं? नाही बघा, शेवटी कसं आहे, हा प्रत्येक मराठी माणसासाठी आज एक आनंद उत्सव आहे, विजयाचा दिवस आहे आणि त्यामुळे विजय साजरा करायला तुम्ही येणारे सगळे जे कार्यकर्ते असतील, मराठी प्रेमी जनता असेल, यांचे सुद्धा चेहऱ्यावरचे हावभाव बघा, एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आणि शेवटी पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आम्हाला हा बंदिस्त जागा घ्यावी लागली, नाहीतर मला वाटतं शिवाजी पार्क सुद्धा कमी पडलं असतं। राजकीय युतीची नांदी आजचा हा कार्यक्रम ते वरिष्ठ नेते ठरवतील, सगळं आजच नको, आज आधी उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन होऊ दे, कार्यकर्त्यांच्या भावना, नेत्यांच्या भावना या मला वाटतं बऱ्यापैकी सांगतात सगळं जे काय। व्यापारी मुंबईमध्ये जे भूमिका घेतात त्याबद्दल काय सांगाल? मराठी बोलणार मी तुम्हाला एक सांगू का की आज महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 12-14 कोटी आहे, एक कोण केडिया, एक कोण तो सदावर्ते, काय बोलतं त्याला, काय एवढं महत्त्व देता तुम्ही? जास्तीत जास्त मुंबईकर, जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोक यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण। आनंदाचा दिवस आहे, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मला वाटतं एक आनंद उत्सव आहे, की मराठी भाषेचा विजय झालेला आहे। हिंदी सक्ती ही सरकारला मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे लोकांचे जे काही हावभाव आहेत ते मला वाटतं फार बोलके आहेत आणि ही पुढच्या राजकारणाची नांदी ठरेल। मराठी माणसासाठी या सोबत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात होईल। येणाऱ्या पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण हे आजच्या या NSCI डोमच्या इव्हेंटमुळे नक्की मिळेल। अरे कोण चिंदी लोकांबद्दल तुम्ही बोलताय? काय त्यांचं अस्तित्व आहे? यांना केवळ जॅकेट दिलंय ते ठाकरेंवर भुंकायला, यांचा पगार ठाकरेंवर भुंकण्यामुळे चालू आहे, त्यामुळे यांना फार महत्त्व तुम्ही सुद्धा देऊ नका। आणि त्यांना माझं काय म्हणणं आहे, या ना NSCI डोम मध्ये आणि करा बडबड, या ना इकडे। काय कधी जुनं काढतात, जाऊ दे आता, काय फालतू लोकांवर फार वेळ बोलून वेळ घालवण्याची गरज नाही। मी परत एकदा सांगतो, इकडे जे आज पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आम्हाला कार्यक्रम NSCI डोम मध्ये घ्यावा लागला, नाही तर शिवाजी पार्क सुद्धा कमी पडलं असतं।